नमस्कार देवी और सज्जनों, समाचार केंद्र में आपका स्वागत है। सुबह के 7:30 बज गए हैं और हमारे साथ वार्तालाप करने के लिए आ रहे हैं हमारे दोस्त मृणाल। और हाँ, वो इस वीडियो के हमारे डीओपी रहने वाले हैं, तो हम आमंत्रित करते हैं मृणाल को। नमस्कार। आज हम करने वाले तो बर्ड वॉचिंग। अरे बर्ड वॉचिंग लोक एक्साइट का होता का आपण वी आर गोना डू बर्ड वॉचिंग ॲज इन वी आर गोना वॉच विंटर विजिटर्स. साऊथ युरोप आणि बाकीच्या कंट्रीजमधून आपल्याकडे भरपूर विंटर विजिटर्स बर्ड्स येतात. I took interest in birding when I attended various bird watching sessions at BNHS, Mid-Earth and Nastos as well. I have given their links in the description below. We are at the outskirts of Dombivli. The thing is, we don't just get out of our houses and see these little creatures. They are very beautiful. We don't need to get out of the houses. आपल्या घरांच्या खिडक्यावरती पण चिमणी, कावळे, कबूतर सोडून भरपूर काय काय येतं. Watching birds left in morning and their activities is a work full of patience. Those were warblers. Now warblers मध्ये भरपूर सबस्पीशीज आहेत and it's very hard to classify which is that an ashy warbler or is that any other type of warbler, because a single spot on their body changes its whole subspecies, and it's very hard to say that which type of warbler it is. That was long tail shrike. We spotted it thrice, but आम्हाला तो अगदी थोडा वेळ शूट करता आला आणि त्याने खूप त्रास दिला आम्हाला शूट करण्याच्या वेळेस. तो म्हणजे तो खूप शाय पक्षी आणि ग्रासलँडमध्ये तो खूप अशा ठिकाणी लागतो की त्याला स्पॉट करणं फार डिफिकल्ट होतं कधी कधी. कॉर्मोनंट, द मोस्ट कॉमनली सीन वॉटर बर्ड. त्याला मराठीत आपण पाणकावळा असं सुद्धा म्हणतो. रेड वॉटर्ड लॅपिंग, जिला आपण मराठीत टिटवी असं म्हणतो. हिची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हर एग्स आर कॅमोफ्लेज विथ द ग्राउंड अँड व्हेन वी कम नियरर टू देम दे स्टार्ट मेकिंग अ नॉइज लाईक they say, did you do it, did you do it. That sounds like did you do it. That one was male coppersmith barbet. Coppersmith barbet is the official bird of Mumbai. Why he is called as coppersmith? त्याचं रिझन असं आहे की त्याचा जो आवाज आहे इट इज लाईक टुक 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 अँड कॉपरस्मिथ असतो तर त्याचे ते घण पण थोडेफार तसेच आवाज असतात, म्हणून त्याला कॉपरस्मिथ बार्बेट असं म्हणतो. मराठीत त्याला पण तांबट. बापरे.
So this is the field guide, Birds of Indian Subcontinent, written by Carol Inskip, Tim Inskip, and Richard Grimmett. And the bird which we saw now was this, I guess, green beater. This is the resident one. This one. याला मराठीत वेडा राघू असंही म्हणतात. का म्हणतात त्याचं कारण असं आहे की तो ज्या झाडाच्या फांदीवरती बसला असतो तिथून तो उडतो, एक राऊंड मारतो फांदीच्या बाजूने आणि परत तिथेच येऊन बसतो. वेडा राघू असं त्याला नाव पडलं. पण बेसिकली का तो असं करतो तर त्याचं नाव बी ईटर आहे. सर तो हवेमधल्या ज्या इन्सेक्ट्स आणि ज्या बीज असतात तर तो जातो, बी चोचीत पकडतो आणि परत येतो आणि तेव्हा ते त्या खातो, म्हणून त्याला वेडा राघू असं म्हणतात. ब्लॅक ड्रॉंगो, दॅट इज माय फेवरेट बर्ड. आणि त्या बर्डबद्दल एक असं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की तो खूप साऱ्या आवाजांचा मिमिक करतो. कॅटचा मिमिक करतो, मिमिक ॲज इन तो त्यांचे आवाज काढतो. आणि असं पण ऐकण्यात आलं आहे की त्याने कॅमेराचा जो क्लिकचा आवाज होतो तोही त्याने मिमिक वगैरे केला आहे. सो तो माझा एक फेवरेट बर्ड आहे. आणि आत्ता आपण जो पाहिला दॅट वॉज ब्लॅक ड्रॉंगो. सो त्याच्यामध्ये हा असं की तो एवढा छोटा असून सुद्धा घारी वगैरे किंवा कावळ्यांना पळवून लावतो. दे मोस्टली लिव्ह इन पेअर्स, दे डोंट लिव्ह इन फ्लॉक, नायदर दे लिव्ह अलोन. आपल्याला नागाची कात भेटले इथे. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ते आपल्याला कम्प्लीट भेटले, पूर्ण डोक्यापासून शेपटीपर्यंत. खूप रेअरली भेटते. भेटते नाही रे, मिळते. ब्रो, shout out for Mrunal. What did he find? Let's look at it. We got a molting of a snake, just and that too it's full molting, not a half or a little bit of. The one with the pink leg and a white body with the black wings. He is the black wings still. So there is a unwritten rule of forest that you can't pick anything from it, neither you can drop anything from forest. म्हणजे मी मिडत बरोबर जितके पण ट्रेल्स वगैरे त्यांच्याबरोबर केलेले, तर मला त्यांच्याकडून असं शिकायला मिळालं की तुम्ही समजा काही तुम्ही टाकायचं तर नाहीच, पण तिकडचं काही तुम्ही ॲज इन तुम्ही तुमच्याकडे नाही आणू शकणार. आम्ही तिची सापाची कात जी मी उचललेली ती आम्ही तिकडे ठेवून आलो. Because that belongs to jungle. This was just a basic information regarding those birds which are commonly seen, and some of them are winter visitors. You don't need to get out of your homes, go somewhere like दूर जंगल में जाओ और उनको ढूंढो. It's not like that. You need to have that eye of watching out, and so that was just a basic information. In case if you have missed out listing or classifying any bird, just let us know by commenting it down below. So, don't forget to like and subscribe to Enthusiast. And thanks Mrunal for being here, helping us.